नमस्कार लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत 12 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय आता एक समोर आलेला आहे. ओके, आता इथे तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा GR शासन निर्णय आलेला आहे. ओके, आणि याची जर आपण तारीख बघितली तर 12/8/2026 ही तारीख आहे. ओके, आता जर याविषयी जर सांगायचं झालं, हा जो GR आहे तो काल आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती घटकातील पात्र लाभार्थी महिलांना जुलै 2026 महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी तब्बल 319 कोटी 53 लाख रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. ओके, आता हा जो निधी आहे तो खास करून लाडकी बहीण योजनेसाठी मिळालेला आहे. ओके, लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहीण योजनेसाठी ज्या महिला लाभार्थी महाराष्ट्रातल्या पात्र होत्या त्यांना हा जो निधी आहे याचा फायदा नक्कीच मिळणार आहे. ओके, आता यामध्ये सांगितलं आहे काय हे सुद्धा आपण बघून घेऊया. आता सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुसूचित जाती घटकासाठी 3,000 कोटी रुपयांचं नियतव्य मंजूर करण्यात आलेलं आहे आणि हा जो निधी आहे तो अनुसूचित जाती घटकाअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना योजनेचा आर्थिक लाभ देण्यासाठी वापरण्यात येणार आहे. म्हणजेच की इथे स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे की ज्या लाडकी बहीण योजना ओके या योजनेसाठी जी आपल्या महाराष्ट्रामध्ये ही योजना चालते, महाराष्ट्र लाडकी बहीण योजना, या योजनेसाठी हा जो निधी आहे ओके अनुसूचित जाती घटकासाठी 3,000 कोटींची तरतूद झालेली आहे. म्हणजेच की आता 2026-27 या आर्थिक वर्षासाठी म्हणजेच की पूर्ण हे वर्ष जे आहे ओके म्हणजेच की लाडकी बहीण योजना जी आहे ती आता बंद होणार नाही याच्यावरूनच हे सिद्ध होतं. ओके, आणि लाडकी बहीण योजनेच्या अनुसूचित जाती घटकासाठी किती रुपयांचं नियतव्य मंजूर झालेलं आहे? 3,000 कोटींचं नियतव्य मंजूर झालेलं आहे. ओके, जर आपण जुलै महिन्यासाठी म्हणजेच की फक्त आणि फक्त जो जुलै महिन्याचा आपल्याला निधी येणार होता ओके आता तो मिळणारच आहे लवकरात लवकर. आता हा GR तर आलेलाच आहे. हा GR आलेला आहे 12 तारखेला, म्हणजेच की काल GR आलेला आहे लाडक्या बहिणींनो. आणि जो हा निधी आहे 3,000 कोटींची तरतूद तर झालेलीच आहे. म्हणजेच की लाडकी बहीण योजना जी आहे ती आता बंद होणार नाही आहे याच्यावरून हे सिद्ध होतं. ओके, भरपूर प्रमाणात आता तरतूद झालेली आहे. ओके, 3,000 कोटींची तरतूद झालेली आहे. ही काही कमी तरतूद नाही आहे आणि सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी झालेली आहे, खास करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी. ओके, तर आता जुलै महिन्याविषयी जर सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच की जुलै 2026 महिन्याचा आर्थिक लाभ म्हणजेच की जुलैचा जो निधी आहे म्हणजेच 1,500 रुपये जुलैचा जो हप्ता आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तो मिळालेला नव्हता. ओके, आता तो GR आलेला आहे. त्यामुळे आता बहुतांश ज्या महिला पात्र आहेत लाडकी बहीण योजनेसाठी त्यांना हा निधी मिळणारच आहे लवकरात लवकर. आता 1,500 रुपये त्यांच्या अकाउंटवर येणार आहे. खूप जण असे म्हणत होते की रक्षाबंधनला हे पैसे येणार आहेत 2 महिन्यांचे येणार आहेत, असं काही नाही आहे. आता हा जुलै महिन्याचा मिळणार आहे. ओके, जुलै महिन्याच्या लाभासाठी 319.53 कोटी रुपये मंजूर झालेले आहे आणि हा शासन निर्णय म्हणजेच की GR आता आलेला आहे समोर. आणि हा जो निधी आहे तो महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून वितरित करण्यास शासनाने आता मान्यतासुद्धा दिलेली आहे. म्हणजेच की आता येणाऱ्या काही 2-3 दिवसातच हा जो लाभ आहे निधी आहे तो लाभार्थ्यांपर्यंत पोचायला त्यांच्या अकाउंटवर यायला सुरुवात होईल. ओके, म्हणून लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी EKYC कंप्लीट केलेली आहे, ज्यांचं DBT पूर्ण आहे, ज्यांची दुसऱ्या काही योजनेमध्ये नावे नाही आहेत आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा लाभार्थी महिलांना या निधीचा नक्कीच फायदा मिळणार आहे आणि त्यांना जुलै महिन्याचा हप्तासुद्धा 1,500 रुपयाचा जो हप्ता आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तोसुद्धा मिळणार आहे. ओके, म्हणजेच की आता अनुसूचित जाती घटकातील पात्र लाभार्थी महिलांच्या जुलै महिन्याच्या लाभासाठी निधीची तरतूद आता करण्यात आलेली आहे. म्हणजेच की जुलै महिन्याचा लाभ ज्या लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला लाभार्थी पात्र आहेत त्यांना हा जुलै महिन्याचा हप्ता आता 2 ते 3 दिवसात मिळणार आहे. ओके, जास्त आता वेट करायची गरजसुद्धा लागणार नाही. आता मागच्या 3-4 महिन्याआधी कसं व्हायचं की 2-2 महिन्याचा हप्ता करून यायचा. ओके, म्हणजेच की उशीर लागायचा एकंदरीत. आता तसं होणार नाही आहे. आता प्रत्येक महिना संपला कीच लगेच 2-3 दिवसात GR निघणार आणि लाभ मिळायला सुरुवात होणार. ओके, आता जर आपण
नंतरचा जर पॉईंट बघितला या निधीचा, तर आता शासन निर्णयानुसार हा मंजूर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे आणि मात्र हा जो निधी आहे तो खर्च करताना संबंधित अधिकाऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या आर्थिक नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच मंजूर आराखड्यानुसार याच आर्थिक वर्षात निधीचा योग्य वापर होईल याची सुद्धा दक्षता घेण्याचे निर्देश यामध्ये देण्यात आलेले आहेत. ओके, तसेच आता जर आपण बघितलं तर या शासन निर्णयातील आणखीन एक महत्त्वाचा एक मुद्दा आहे, तो म्हणजेच की आता नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ जो आहे तो दिला जात आहे याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बालविकास विभागाची राहणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, नोंदणी झालेल्या महिला लाभार्थ्यांची ओके छाननी करून, म्हणजेच की ज्या महिला या योजनेत पात्र नाही आहेत अशा महिलांना वगळून आणि ज्या महिला फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेशी पात्र निगडीत आहेत ओके आणि या लाडकी बहीण योजनेचाच फक्त त्या महिला लाभ घेत आहेत, दुसऱ्या कुठल्या म्हणजेच की संजय गांधी योजनेचा पण काय महिला लाभ घेतात, काय महिला सरकारी कर्मचारी असतात, काय महिला दोन्ही योजनांचा एकसकट लाभ घेतात, अशा महिलांना वगळून म्हणजेच त्यांची छाननी करून केवळ आणि केवळ पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार ओके आणि याची जी खात्री आहे ती करण्याची जबाबदारी कोणाला दिलेली आहे, महिला व बाल विकास विभागाची राहणार आहे. म्हणजेच की आता जे नियम आहेत ते अत्यंत कठोर ठेवलेले आहेत ओके. ज्या महिला खरोखरच गरजू आहेत, महाराष्ट्रीयन महिला आहेत ओके आणि लाडकी बहीण योजनेमध्ये आहेत त्या पात्र बसत आहेत, तशाच महिलांना फक्त आता या योजनेचा लाभ मिळणार आहे ओके. म्हणजेच आता पात्रता तपासल्यानंतरच संबंधित महिलांना योजनेचा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे ओके. तसेच आता शासन निर्णयात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थींची संख्या उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गासाठी उपलब्ध करून दिलेला हा जो निधी आहे तो फक्त लाडकी बहीण योजना याच प्रवर्गातील पात्र लाभार्थी महिलांसाठीच वापरता येईल ओके. याची दक्षता घेण्याचे निर्देशसुद्धा विभागाला देण्यात आलेले आहेत. एकंदरीत हा जो GR आहे ओके तो फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर केलेला आहे ओके आणि आता 2 ते 3 दिवसात ओके पैसे येण्याची गॅरंटी आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत 1500 रुपयासाठी त्यांचा जुलै महिन्याचा हप्ता लवकरात लवकर येईल ओके. कारण की हा जो शासन निर्णय आहे GR आहे तो 12 तारखेला आलेला आहे, म्हणजेच काल आलेला आहे ओके आणि यामध्ये लेखा शीर्षनिहाय आणि उपलेखा शीर्षनिहाय खर्चाची माहिती तसेच प्रत्यक्ष साध्य झालेल्या उद्दिष्टांची माहितीसुद्धा देणे आवश्यक आहे ओके. संपूर्ण शासन निर्णय मी तुम्हाला एकंदरीत थोडक्यात सांगतोय ओके आणि यासोबतच निधी उपयोगिता प्रमाणपत्र देखील सादर करावे लागणार आहे ओके. हा महिलांशी निगडीत नाही आहे ओके. हे जे नियम आहेत ते महिलांशी निगडीत नाही आहेत, हे जे नियम आहेत ते सरकारी नियम आहेत. फक्त एवढंच मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे की लाडकी बहीण योजनेचा GR आलेला आहे आणि जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो लवकरात लवकर मिळायला चालू होईल आणि ही जी माहिती आहे संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत संबंधित विभागाकडे पाठवण्याचे निर्देशसुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहेत ओके. तसेच आता तर महिलांनो ओके महिला भगिनींनो आजच्या शासन निर्णयातील म्हणजे GR मधील मुख्य जर मुद्दे आपण बघितले ओके तर आता तुम्हाला दिसून येईल की सन 2026-27साठी अनुसूचित जाती घटकाकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 कोटी रुपयांची तरतूद मंजूर झालेली आहे. म्हणजेच की लाडकी बहीण योजना जी आहे ती आता पुढेही सुरळीत चालू राहणारच आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका की बंद होणार योजना, असं काय होणार नाही आहे. तसेच जुलै 2026 महिन्याचा आर्थिक लाभ घेण्यासाठी 319 कोटी 53 लाख रुपयांचा निधी आता मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजेच लवकरात लवकर हा जो निधी आहे तो वितरित केला जाईल लाडकी बहीण योजनाच्या अंतर्गत ओके पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये आणि हा जो निधी आहे तो अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे आणि लाभ देण्यापूर्वी नोंदणी झालेल्या महिलांची जी छाननी आहे ती करूनच पात्र लाभार्थी महिलांची खात्री केली जाणार आहे. त्याच्यानंतरच त्यांना हा निधी पुरवला जाणार आहे ओके. म्हणजेच की फक्त त्याच प्रवर्गातील पात्र लाभार्थी महिलांसाठी हा निधी जो आहे तो वापरण्याचे स्पष्ट निर्देश आहेत ते देण्यात आलेले आहेत ओके. आणि हा जो पूर्ण GR आहे तो तुम्ही वाचूसुद्धा शकता ओके. इथे आहे सगळा GR ओके. हा पूर्ण GR तुम्ही इथे वाचू शकता. त्यामुळे जो हा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामुळे अनुसूचित जाती घटकातील पात्र लाभार्थी महिलांसाठी ओके ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत लाडकी बहीण योजनेसाठी त्यांना जुलै 2026च्या लाभाच्या निधीबाबत महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया जी आहे ती आता पुढे सरकलेली आहे. कारण की आता शासन निर्णय झालेला आहे, GR आलेला आहे ओके आणि जी रक्कम आहे 319 कोटी 53 लाख ओके तो रुपयांचा निधी जो आहे तो मंजूरसुद्धा आता करण्यात आलेला आहे. म्हणजेच की आता येत्या काही दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना नक्कीच या
योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. जुलै महिन्याचे जो 1500चा हप्ता आहे तो मिळणार आहे त्यांना. ओके. आता प्रत्यक्ष लाभ पात्र महिलांच्या खात्यात कधी जमा होतो याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागलेले आहे. ओके. आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत, ज्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला आहे, अशा महिलांनी काय करा, सर्वात आधी या व्हिडिओला लाईक करा. ओके. आणि माझं हे बडी नावाचं चॅनल आहे. ओके. याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथे मी अत्यंत जी रोज माहिती येते, न्यूज अपडेट येते लाडकी बहीण योजनेविषयी, ती मी या चॅनलवर टाकत असतो. त्यामुळे माझ्या या व्हिडिओला लाईक करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.